काकू. अहो काकू, काय करताय तुम्ही? किती दिवसातून आले हो तुमच्याकडं. अहो मला नाही का तुम्हाला एक सांगायचं होतं. अगं कधी आली? बस ना बाई. अहो काकू, माझं लग्न जमलंय. लग्न जमलं वय? कधी? अहो आत्ताच जमलंय. बाई लईच ग भारी. मग काकू, चष्मा तर लय छान लावलाय हो तुम्ही. मला असाच आवडतो बाई चष्मा. कसा दिसतोय मग? एकदम झकास. अहो एकच नंबर मग दिसतोय. मी असाच घेतला बाई. म्हणलं कवर आपलं जुन्या रूढीवर घ्या नवीन मस्त. आपण तरी कवा हाऊस करायची? किती दिवस राहिले तर आपले तरी. मग घेतलं, भारी वाटतंय का नाही? आजकालच्या पुरी लई लावित असं चष्मा, हाय का नाही? अहो पोरी आता ते मोठ्याले मोठ्याला लावायला लागल्यात. ते मॉडेल लावित काय? हा ना बया. काय दिवस बदलले का फॅशन बदलती. हा, आताच्या पुरी ते तसले तसले ढबले ढबले चष्मे लावायला लागलेत. अगं काय म्हणलं, ते जाडे जाडे लावण्यापेक्षा बरं आहे असा. मस्त वाटतंय का नाही? बरं जाऊ दे, बोल काय म्हणती मग. अहो काकू, मला मम्मी म्हटली तुम्हाला लय भारी भारी उखाणे येतात. उखाणे? हा, येतात ना मला. अगं काय सांगते तुला, माझ्या लग्नाच्या वेळेस ना इतके भारी भारी उखाणे घ्यायचे ना मी. अगं सगळे लोक असे तोंडात बोट घालून बसायचे. हा, अगं तेव्हापासून मला उखाण्यावालीच नाव पडले. अगं मग चल तुला मी सांगते मग काय उखाणे. हो सांगा ना मला पण. हे बघ, 7 उखाणे तू पाठच करून ठेव. म्हणजे तुला कसं ना प्रत्येक ठिकाणी वेगळा वेगळा घेता येईल. हा, आता मी सांगते तसे लक्षात ठेव, नाही तर मग लिहून घे. हळूहळू सांगा बर का. हा, हळूहळू सांगते मी. चल मग करते सुरू. ठीक आहे, वहीन ते. हा, चल मग. वाटाण्याचा केला शिरा, त्यात घातलं खोबरं किसून. राव बसले कोपऱ्यात रुसून. आणि म्हणून मी जाते आता टिंब टिंब रावांच्या गाडीत बसून. आता मी जिथे जिथे टिंब टिंब म्हणा ना, ते तुझ्या नावाचं नाव घालीत जा. मी सांगते तसं व्यवस्थित लिहून घे. हा, झाला का लिहून? दुसरा. शिडीवर शिडी 32 शिडी. टिंब टिंब रावर ओढतात बिडी, आणि मी लावते त्याला काडी. अहो काकू, एकच नंबर हो, लय भारी. केळीचं पान टरा टरा फाटते. आणि बाई सासूबाईच्या कार्टाचं नाव घ्यायला मला लाजच वाटते. अहो काकू, लाजलं लाजलं लाजलं. गप ग तू, गेली होऊन गपचूप. चंदनाच्या पाटावर ठेवलं खोबरं आणि लसूण. टिंब टिंब रावांचं नाव घेते, टिंब टिंब रावांच्या मांडीवर बसून. कुत्र्याला बोलवायचं असलं का म्हणतात युयू. टिंब टिंब राव मला आवडतात म्हणून त्यांना म्हणते मी आय लव्ह यू. काकू, तुमचे उखाणे तर जबरदस्त आहेत बाबा. हा, मग उखाण्याच्या बाबतीत आपला कोणी हात नाही धरीत बाई. पौर्णिमेच्या चंद्रासारखा माझा नवरा लय चिकना बाई. आणि जर का माझा बर्थडे विसरला तर त्याची काही खैर नाही. आत घर मात घर. घरात ठेवला पलंग, पलंगावर ठेवली उशी. टिंब टिंब राव बसले प्यायला, आता त्यांना हाक मारू कशी? बागेत बाग, राणीची बाग. आज खायला घालून मिरचीची चटणी, टिंब टिंब रावांच्या ढोंगणाची करते आग. शेतात पेरलाय मूग, काढायला गेले होते काल. आणि जर का माझ्या नवऱ्याच्या कुणी नादाला लागलं, त्याचं ढुंगणच करण मी लाल. केंद्रात केंद्र 16 केंद्र, आणि माझं नशिबी पडलंय हे काळ बेंद्र. हांड्यावर हांडा, हांड्यात ठेवलाय चिवडा. आणि चांगला नवरा मिळावा म्हणून लय उपवास केले, पण टिंब टिंब राव निघाले बेवडा. गरम गरम भाजी बरोबर नरम नरम पाव. टिंब टिंब राव आहेत बरे, पण खातात खूपच भाव. रेश माझ्या शर्टला सोन्याचं बटन, आणि टिंब टिंब रावांना आवडतं बकऱ्याचं मटण. ताज्या संत्र्याचा गोड गोड ज्यूस, आणि टिंब टिंब राव आहेत 1 नंबर कंजूस. नव्या कोऱ्या रुळावर ट्रेन धावते एकदम फास्ट. चला हो पिक्चरला, सीट पकडू लास्ट. देवळीत 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 होती कैरी. टिंब टिंब रावांचं नाव घेते माझी सासू आहे बैरी. सप्तपदीच्या वाटेवर मी नेहमी तुम्हाला साथ देईल. तुम्हाला एक शर्ट घेताना मी माझ्यासाठी 2 साड्या आणि 4 ड्रेस घेईन. गोड गोड पूर्णाच्या पोळीवर लावते मस्त तूप. सासूबाई तुम्ही निवांत राहा, टिंब टिंब रावांवर मी प्रेम करणार खूप.
काय मग पोरी, कस काय तू खाणे? मस्त आहेत ना? हो काकू, लय भारी. हा, मग आता सगळे लिहून घेतले तर सगळे पाठ कर. अहो काकू, सगळे पाठ करते, पण आता आहे ना लय उशीर झालाय. आई वाट बघत असन, जाते मी. बरं जा, उद्या भात खायला या परत. हो काकू, उद्या आहे ना नक्की येईन मी. मी सगळी तयारी करून ठेवते, नक्की ये.